हॅलो. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एक दोन अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्यातली एक गोष्ट बऱ्यापैकी जुनी आहे. तसलाच अनुभव मी जेव्हा सिंगापूरला एकदा गेलो होतो, अक्षरशः 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा आला होता. पण तो नंतर सांगतो. या दोन गोष्टीत थोडासा साम्य आहे, खूप नाही पण थोडंसं साम्य आहे. तर पहिली गोष्ट झाली साधारणतः 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळी इंटर्नशिप न्यूयॉर्कमध्ये करत होतो. आमच्या इथे इंटर्नशिपमध्ये मला इमर्जन्सी रूमचं रोटेशन असतं. इमर्जन्सी रूमचं रोटेशन अख्खी रात्र असतं. म्हणजे युजली द ड्युटी इज 7 PM to 7 AM. आणि अशा वेळी 2 इंटर्न्स असतात, एक रेझिडेंट असतो. आणि दी इमर्जन्सी रूम वॉज फेअरली लार्ज, त्यामुळे तिथे सेपरेट होतं. म्हणजे मेडिकल सेपरेट, सर्जिकल सेपरेट, OB सेपरेट वगैरे वगैरे. तर मी मेडिकल इमर्जन्सी रूममध्ये काम करत होतो आणि आमच्याकडे अशी पद्धती साधारण 1 वाजता पेशंट येणं कमी झालं की मग एक इंटर्न इधर घरी जायचा किंवा कॉल रूममध्ये जाऊन झोपायचा आणि मग दुसरा इंटर्न रात्र काम करायचा. त्याला जर लागली मदत तर मग तो पहिल्याला बोलवायचा, म्हणजे खूप पेशंट आले तर. त्या दिवशी माझी टर्न होती आणि मी रात्री काम करत होतो. साधारण 12:30ची गोष्ट असणार. दुसरा इंटर्न गेलेला होता, मी एकटाच होतो. रेझिडेंट असायचे कॉलवरती, पण ते अगदीच इमर्जन्सी लागली तर असायचे, नाहीतर नाही. तर त्या दिवशी कॉलवरती असताना एक पेशंट आला आणि पेशंट आला. तर तो आला होता. तर मी रूममध्ये त्याला पाहायला गेलो. ते एक बाई होती ती, आणि यंग आफ्रिकन अमेरिकन गर्ल, व्हेरी टाईट शॉर्ट्स, टाईट टॉप आणि भयंकर नटलेली, लिपस्टिक, मोठा हेअरडू वगैरे वगैरे वगैरे. 12:30-1ला आम्ही जेव्हा असे पेशंट पाहायचो तेव्हा आम्हाला माहिती असायचं की युजली दीज आर इदर हुकर्स ऑर समबडी लाईक दॅट. आणि बरेच वेळा लोकांना गायनेकोलॉजिकल इन्फेक्शन असायची, लाईक PVD आम्ही ज्याला म्हणतो, पेल्विक इन्फेक्शन असायची. सो मला वाटलं की मेडिकलला का आली आहे, मलाही कळलं नाही. कारण की अशांना डिरेक्टली युजली दे गो टू द GYN. पण एनिवे मी तिला विचारायला गेलो की म्हटलं व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम. तर ती म्हणाली आय एम हर्टिंग. तर म्हटलं कुठे, पोटात दुखते का? कारण तिने खालती हात दाखवला होता. तर ती म्हणे नो आय एम हर्टिंग डाऊन. म्हटलं हर्टिंग डाऊन वेअर? आता या बाईशी मी बोलत होतो. मला पाहिलं होतं की तिला, आय वॉज गोइंग टू आस्क द क्वेश्चन, मेन्स्ट्रुअल पिरियड केव्हा झाला होता, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज मध्ये बरेच वेळा इन्फेक्शन्स असतात, त्यामुळे असे प्रश्न विचारायला लागतात. तर असे प्रश्न विचारायच्या वेळेला ती मला म्हणे डाऊन देअर मॅन. म्हटलं काय? तर म्हणे डाऊन देअर इन माय बॉल्स. म्हटलं काय? मला थोडासा धक्का बसला, कारण की ही दिसत होती बाई आणि ती म्हणत होती की माझ्या टेस्टिकल्समध्ये दुखत आहे. अर्थात मी नर्सला बोलवलं आणि पोटामध्ये काहीच नव्हतं, म्हणजे पोटाच्या एक्झाममध्ये काहीच नव्हतं. आणि ऑफकोर्स when I examined her, I realized she had a torsion of testicle. म्हणजे टेस्टिकल ट्विस्ट झालं होतं आणि this is kind of a semi-emergency. So I ended up examining her, then called the surgical resident and sent the patient up there. पण गोष्टीचा मुद्दा असा होता की जो इमर्जन्सी रूम स्क्रीनिंग और ट्रियाज क्लर्क होता त्यालाही कळलं नाही की ही बाई नसून हा माणूस आहे आणि याला ॲक्च्युअली टेस्टिकल्समध्ये प्रॉब्लेम आहेत. हे काही पोटात दुखण्याचं वगैरे काहीच नव्हतं. अगेन या कदाचित ज्यांनी जास्त एक्सप्लेन केलं नसेल. हा असा प्रकार मी सिंगापूरमध्ये एकदा फिरायला गेलो असताना, वय वर्ष 21, त्यावेळी मी गेलो होतो. आणि त्यावेळेला मी एका बारमध्ये गेलो, एका सिंगापूरमध्ये राहणाऱ्या माणसाबरोबर. त्याच्याबरोबर बसलो असताना मला तिथल्या काउंटरवरती, म्हणजे
बारच्या तिथल्या दारूच्या इथल्या काउंटरवरती अशाच 1-2 बायका दिसल्या होत्या की ज्यांचे कपडे टाईट होते आणि एकंदर वेशभूषा अशी होती की कळू शकत होतं की दे आर इन्साइटिंग ऑर दे आर गोइंग टू बी हुकर्स ऑर प्रॉस्टिट्यूट्स. माझ्याबरोबरचा तो माणूस होता, तो मी नुकताच भेटलो होतो त्याला सिंगापूरमध्ये, आणि त्याच्याबरोबरच मी गेलो होतो. तो मला म्हणाला, तुला माहिती आहे का हे कोण आहे? म्हटलं, इट लुक्स लाईक प्रॉस्टिट्यूट्स. तो म्हणाला, इट इज नॉट शी, इट इज ही. पण हे असे लोक हॉर्मोन्स घेतात, ब्रेस्ट ऑगमेंटेशन होते आणि येणाऱ्या सेलर्सला आणि दारू प्यालेल्या माणसांना बनवतात, त्यांना लुबाडून त्यांचे घड्याळ, त्यांचे पाकिटं, पैसे मारतात. हा माझा पहिला एक्सपोजर होता की अशा लोकांचा. त्यानंतर हा असा प्रकार मला परत दिसला, तो म्हणजे न्यूयॉर्कच्या इमर्जन्सी रूममध्ये. आता ही त्याच्याच सारखी आहे की दुसरी गोष्ट आहे, कदाचित तुम्हाला ओळखू येईल, डायग्नोसिस. तर दुसरी गोष्ट अशी होती की मला एकदा एखादा कॉल आला की त्याच्या मित्राचा मुलाला काहीतरी तो ब्लॅक्ड आऊट झाला, पॅस आऊट झाला, म्हणजे अनकॉन्शियस झाला म्हणून त्याला घेरी आली. तर मी पाहतो का, आता खरं पाहायला गेलो तर माझी स्पेशलिटी आहे पल्मनरी, म्हणजे लंग्स, आणि त्याच्यामध्ये असला काही प्रकार होता. पण या मित्राने मला गळ घातली म्हणून मी म्हटलं ठीक आहे, त्याला घेऊन ये 4-4:30ला. साधारण माझा शेवटचा पेशंट 4 वाजता असतो, दुपारी 4-4:15ला. तर हा घेऊन आला. त्यावेळी माझ्याकडे सम प्रीमेड स्टुडंट्स युनिव्हर्सिटीमधून येत होते. तर नेमकी त्याच्या वेळेला एक मुलगी होती माझ्याबरोबर, ही मेडिकल आमच्या इथली एक युनिव्हर्सिटी, त्यातले प्रीमेड स्टुडंट्स होते ते लोक. तर ती मुलगी होती, तर ह्याच्या वडिलांबरोबर आला. मी म्हटलं काय झालं? तर हा माणूस याने ग्रोसरी विकत घेतली आणि हा बाहेर जाऊन बेंचवरती बसला. पहिली गोष्ट म्हणजे 25 वर्षाचा मुलगा बेंचवरती कशाला बसायला गेला मला माहिती नाही. बसला आणि ही ब्लॅक्ड आऊट, म्हणजे त्याला घेरी आली आणि तो पडला. पडल्यावरती इतर लोकांनी लगेच 911ला कॉल केला. पॅरामेडिक्स आले. पॅरामेडिक्सने त्याला इंट्राव्हिनस IV सुरू केली, ऑक्सिजन सुरू केला आणि इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेले. तर मी नावं बोलत नाही कुठल्या इमर्जन्सी रूम गेले, ती खास चांगली आहे असं मला वाटत नाही, परंतु इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम केला, ब्लड टेस्ट केला की याला हार्ट अटॅक नाही आला, ब्रेन कॅट स्कॅन केलं की याला स्ट्रोक नाही आला. 25 न 26 वर्षाचा मुलगा, कसलं काय ना कसलं काय. सगळ्या ब्लड टेस्ट नॉर्मल आल्या, कॅट स्कॅन नॉर्मल आलं ब्रेनचं, EKG नॉर्मल होता आणि ब्लड एन्झाईम्स त्याला म्हणतात की हार्ट अटॅक आला की नाही ते पण केले, तेही नॉर्मल आले. सगळे नॉर्मल आल्यानंतर त्याला म्हणे तुला डिहायड्रेशन झालं म्हणून तू ब्लॅक्ड आऊट. 1-2 लिटर फ्लुईड दिलं आणि त्याला घरी पाठवलं. एक्सप्लेनेशन काय पटण्यासारखं नव्हतं. 25-26 वर्षाचा मुलगा जो खातोय पितोय, त्याला नाझिया नाही, व्हॉमिटिंग नाही, डायरिया नाही, डिहायड्रेशन कशाला होईल? तो माझ्याकडे आला. मी सगळे त्याचे रेकॉर्ड्स पाहिले, कारण त्या लोकांनी कॉपी करून आणले होते. अर्थात त्यात काहीच नव्हतं. ब्लड काउंट नॉर्मल होता, सोडियम, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट सगळं नॉर्मल होतं, EKG नॉर्मल होता, एन्झाईम निगेटिव्ह होते. म्हटलं तिला विचारतो, म्हटलं काय झालं एक्झॅक्टली, काय झालं? तो माझ्या इथे एका टेबलावरती बसला होता, त्याचे वडील बाजूच्या चेअरमध्ये बसले होते आणि इथे मुलगी होती. तो म्हणे ना आय डोंट नो. थोडी चुळबुळ करताना वाटला मला, काहीतरी शंका आली. मी म्हटलं की त्या मुलीला म्हटलं, जी माझ्याकडे स्टुडंट होती, की कॅन यू वेट आउटसाईड फॉर अबाउट 10 minutes. आणि त्या वडिलांनी सांगितलं की आय वॉन्ट टू टॉक टू युअर सन अलोन. तर तो 1 मिनिट 2 मिनिटं म्हटलं बाहेर थांबा. ते बाहेर गेले. मी त्या मुलाला विचारलं की म्हटलं काय झालं आहे तुला? म्हणे दुखतंय का म्हटलं तुला कुठे काही? आणि तो म्हणे हो मला दुखतंय. म्हटलं कुठे दुखतंय? तर ऑफकोर्स ही वॉज हर्टिंग इन द बॉल्स, म्हणजे टेस्टिकल्स. मी त्याला टेस्टिकल एक्झामिनेशन केली. ही हॅड व्हॉट वी कॉल ॲज एपिडिडेमायटिस. एपिडिडेमायटिस म्हणजे तिथे टेस्टिकलच्या बाजूला एक डक्ट असते, तिथं सिव्हिअर इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन झालं तर त्याला एपिडिडेमायटिस म्हणतात. आणि जर तुम्ही बसताना ती प्रेस झाली तर इतकं सिव्हिअर पेन होतं की त्या पेनमुळे तुम्ही बेशुद्ध पडू शकता. कुठल्याही सिव्हिअर पेननी तुम्हाला घेरी येऊन, तुम्ही चक्कर येऊन तुम्ही पडू शकता. आणि एक्झॅक्टली तेच झालं की हा थोडासा अनकम्फर्टेबल होता जेव्हा तो स्टोअरमधून बाहेर पडला, पण तो बसला जेव्हा बेंचवरती तेव्हा ते दाबलं गेलं आणि दाबलं गेल्यानं त्याला इतकं दुखलं की ही ब्लॅक्ड आऊट. खास काहीच नव्हतं. एपिडिडेमायटिस इज अन इन्फेक्शन.
तर मी लगेच एका युरोलॉजिस्टला कॉल केला आणि एका रेडिओलॉजी सेंटरला कॉल केला. त्यांना त्याचं स्टॅट अल्ट्रासाऊंड करायला म्हणून सांगितलं. म्हटलं टॉर्शन किंवा काही दुसरं तर काही नाही आहे ना. टॉर्शन म्हणजे ट्विस्टिंग ऑफ द टेस्टिकल, ते जरा इमर्जन्सी असते. त्याला लगेच तिथे पाठवलं वडिलांना सांगून. युरोलॉजीचं सांगितलं, त्याला अँटीबायोटिक सुरू केलं. फॉर्च्युनेटली युरोलॉजिस्ट कुडंट सी हिम सेम डे. नॅचरली 5 वाजले होते. दुसऱ्या दिवशी पाहिलं, अँटीबायोटिक सुरू केलेलं होतं आणि 5 दिवसात त्याची सगळी प्रकृती उतरली आणि नथिंग हॅपन. बट बोथ द केसेस मध्ये दे वर हर्टिंग इन द बॉल्स आणि कॉज वॉज, वन वॉज लिटल सिरियस, testicular torsion, second was epididymitis, but fortunately they both did well. Thank you for watching. I hope you like it and subscribe. Have a nice day.